ताट तर रेडी आहे संडेचं. काय येणार आहे ताटात बघायचं आहे. वेदांचं स्पेशल असं शिंपल्याचं मस्तपैकी भाजणंवालं भाजी येणार आहे आणि आर्याची स्पेशल अशी भरलेलं पापलेट येणार आहे. माशाची आमटी आणि चमचमीत असं मस्तपैकी तुम्ही बघा तर. चला होऊन जाऊ दे, बघूया. हां, हे काय आहे शिंपल्याचं मस्तपैकी शिंपल्याचं भाजणं म्हणतो आम्ही याला, किंवा शिंपल्याची भाजण्याची तुम्ही याला करी पण म्हणू शकता. शिंपले मसाला, येस. आणि आज मस्त अशा ताज्या ताज्या शिंपल्या मिळाल्या होत्या, सो मी त्या घेतल्या. आणि ह्याची रेसिपी मी नक्की टाकते, तुम्ही नक्कीच चेक करा. आणि तुम्ही खाऊन तर बघा, मी करते तसं करून एकदा, मस्त लागेल. तर हे जास्त तिखट असं नाही आहे, मीडियम असा. तर ही आहे येस शिंपल्या. त्यानंतर आपण बघूया आपलं माशाचं कालवण कसं झालं आहे ते. तर बघूया. आणि मालवणी पद्धतीने मी केलं आहे, चला बघूया. तर ही आहे माशाचं कालवण किंवा माशाची आमटी म्हणतो आम्ही. तर त्याच्यात आहे पापलेट. मी सध्या जास्त माशातल्या आमटीतलं आम्ही मुलं खात नाही, त्याच्यामुळे मी जास्त नाही टाकलं. पण असं पापलेटचं शेपूट आणि पापलेटचं जरा 1-2 पीस आहेत. तर ही आहे पापलेटचे कालवण. त्याची पण रेसिपी मी तुम्हाला नक्की टाकते, तुम्ही नक्की चेक करा. आणि त्याचबरोबर आहे हा गरम गरम असा संचलित मस्तपैकी भात. आणि सगळ्यात महत्त्वाची अशी डिश आहे ती म्हणजे भरलेलं पापलेट. हे भरलेलं पापलेट ना आर्या आणि वेदांत दोघांनी खूप आवडतं. पण हे मी कसं केलं माहिती आहे, ह्याच्यात हिरवं वाटं म्हणजे आपलं कोथिंबीर, मिरची, आलं लसूण आणि त्याच्यात थोडं गरम मसाला, थोडी हळद, थोडं लाल तिखट, थोडंसं हे सगळं वाटून घेतलं आहे. आणि थोडे खोबरंही टाकलेलं आहे मी. हे सगळं वाटून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यात मीठ आणि लिंबू आणि 1 चमचा तेल ॲड करून ते त्या सगळ्या कापलेल्या पापलेटला चोळून घ्यायचं. मस्त मॅरिनेट करून ठेवायचं अर्धा तास 1 तास जसं जमेल तसं. आणि त्यानंतर मी रवा घेतला आणि रव्यामध्ये थोडंसं बेसन ॲड केलं आहे आणि तव्यावरती कुरकुरीत असं फ्राय केलं आहे. तर हे आहे भरलेलं पापलेट. तर ही आजची आमचा मस्तपैकी संडे स्पेशल मेनू आहे. कसा वाटला मित्रांनो, तुम्हाला नक्की कळवा. आणि आय होप तुम्हाला हे नक्की आवडेल. आणि मी ह्याची रेसिपी टाकेन ना, तर तीही तुम्हाला नक्की आवडेल. तर फक्त माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.